कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याची घटना घडलेली आहे। संभाजीनगरच्या वैजापुरातील हा संतापजनक प्रकार आहे। मिठाईच्या दुकानामधून घेतलेल्या कचोरीमध्ये डझनभर ही विष्ठा आढळलेली आहे। सर्व 5 कचोरीमध्ये ही उंदराची विष्ठा आढळलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरात अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना घडलेली आहे। मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या कचोरीमध्ये डझनभर उंदराच्या विष्ठा आढळून आलेल्या आहेत, तर त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। खाद्यपदार्थांमध्ये अशा प्रकारची अतिशय घाणेरडी भेसळ आणि निष्काळजीपणा पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आणि या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल करोडे आपल्यासोबत आहेत। विशाल, सध्या अन्नामध्ये होणारी भेसळ ही खरं तर एफडीएच्या रडारवर आलेली आहे। अनेक ठिकाणी पाहणी केल्या जातात, मात्र तरी देखील अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते समोर येत आहेत। संभाजीनगरमधला हा किळसवाणा प्रकार संभाजीनगरच्या वैजापूरचा म्हणजे ग्रामीण भागातला हा सगळा प्रकार आहे आणि जिथे कचोरीचं जे मिश्रण तयार करण्यात आलं होतं ती जागा पूर्णतः अस्वच्छ असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे। त्यामुळे त्या मिश्रणामध्ये या सगळ्या उंदराच्या लेंड्या होत्या आणि ज्यावेळेस कचोरी बनवली, तयार केली, त्यावेळेस कुणाचंही त्याकडे लक्ष नव्हतं आणि त्याच्यानंतर जेव्हा कचोरी बाजारात विकल्या गेली त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालेला आहे। आता या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे। एफडीए सातत्यानं आवाहन करतंय की स्वच्छता ठेवा, अन्यथा कारवाई केली जाईल। मात्र तरी सुद्धा काही हॉटेल चालक पूर्णपणे अस्वच्छता पाळताना, अस्वच्छता करताना दिसत आहे। त्यामुळे दुर्लक्ष करणाऱ्या या सगळ्यांवर कारवाई करण्याची तितकीच गरज आहे, कारण हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे। जी विशाल, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ज्या दुकानामध्ये कचोरी विकली जात होती त्याच्यावर काही कारवाई झालेली आहे का? याबाबत आता अन्न व औषध प्रशासनाला ही तक्रार करण्यात आलेली आहे आणि याबाबत ज्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये हा सगळा प्रकार आढळला आहे त्यांनी पोलिसांनाही याबाबतची वर्दी दिली आहे। तुर्तास हे हॉटेल बंद आहे, मात्र कुठल्या प्रशासनाने हे हॉटेल बंद केलेलं नाही आहे। त्यामुळे प्रशासनानं आता या हॉटेलवर कारवाई करावी अशा पद्धतीची ही मागणी होते। जी नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।